महापालिकेच्या आमच्या सर्व कार्यकर्त्यांच्या संवाद मेळाव्यापासून जी सुरुवात झाली आणि काल माननीय मुख्यमंत्री यांच्या संवाद सभेपर्यंत हा आमचा प्रवास हा त्यांनी सांगितला। या सगळ्या कालावधीमध्ये माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं विजन म्हणजे सबका साथ सबका विकास हे त्याचं कायम सूत्र राहिले आणि हे सगळं त्यामुळे संवादापासून संवादापर्यंत हा जो प्रचाराचा प्रवास आम्ही आपल्याला सांगितला त्याच्या पाठीमागे आपल्या सगळ्यांपर्यंत आम्ही कशा पद्धतीने पोहोचू शकलो हे आम्ही सांगतो। म्हणजे काल कामोठ्यामध्ये आमच्या वार्ड निहाय पोलिंग एजंटच्या सभा पार पडल्या, सोशल मीडियाच्या माध्यमातून निर्माण केलेल्या वॉररूम्स असतील किंवा उमेदवारांचे प्रचार पत्रक असतील, या सगळ्याच बाबतीमध्ये भारतीय जनता पार्टी, शिवसेना, राष्ट्रवादी, आरपीआय या आमच्या महायुतीनं सतत प्रचारामध्ये आघाडी घेतली। प्रचार करत असताना घराघरापर्यंत आम्ही गेलं पाहिजे याच्यावरती सगळ्यांचा आमचा विशेष आग्रह होता। प्रचार करत असताना आपल्याला कल्पना आहे प्रभाग क्रमांक 1 पासून 20 पर्यंत झाला, 1 आणि 2 प्रभाग आहे, त्याच्यामध्ये ग्रामीण भाग जास्त प्रमाणात आहे आणि 3 नंबर प्रभाग जो आहे त्या 3 नंबर प्रभागामध्ये आता मोठ्या प्रमाणावरती नागरीकरण आता त्या ठिकाणी झालंय। इनफॅक्ट 3 नंबर प्रभाग जो आहे संपूर्ण 20 वॉर्डामध्ये सगळ्यात जास्त मतदान म्हणजे 46,700 पेक्षा जास्त मतदान हे त्या एका प्रभागात आहे। आता या सगळ्या लोकांपर्यंत पोहोचायचं मतदारापर्यंत तर त्यासाठी कार्यकर्त्यांची चांगली टीम असावी लागते, कार्यकर्त्यांचं चांगलं नेटवर्क असावं लागतं, जे आमच्या सुदैवानं आमच्याकडे सातत्यानं राहिलेलं आहे। राज्याचे माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जी, सन्माननीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि अजितदादा पवार या सगळ्यांच्या बरोबरीनं काम करत असताना आम्ही माहितीचे कार्यकर्ते आहोत, सन्माननीय आठवले साहेबांचे आम्ही कार्यकर्ते आहोत। तर संवाद या विषयावरती आम्ही सतत भर ठेवला। आम्ही प्रचाराची पत्रकं घेऊन लोकांच्याकडे गेलो, त्यांच्याशी संवाद साधलाय। आम्ही फक्त प्रचाराच्या निमित्तानं लोकांकडे गेलेलो नाही, आम्ही सातत्यानं मोदी सरकारची कामं लोकांपर्यंत घेऊन गेलोय, राज्य सरकारची कामं लोकांपर्यंत घेऊन गेलोय। त्यामुळे लोकांना आम्ही नवीन नव्हतो, लोक आम्हाला नवीन नव्हते। भारतीय जनता पार्टी म्हणून आमची ताकद काय आहे सगळ्यात जास्त की आम्ही बहुतांश इमारतींमध्ये आमचे सेक्टर प्रमुख आहेत। भाजपची मूळ रचना आमची शक्ती केंद्र प्रमुख, बूथ अध्यक्ष ही आमची रचना आहेच। त्याच बरोबरीनं आम्ही आता बिल्डिंग प्रमुख नेमले आणि त्या बिल्डिंग प्रमुखांमार्फत आम्ही वेगवेगळ्या सोसायट्यांचे चेअरमन, सेक्रेटरी यांच्यापर्यंत आम्ही पोहोचलो। प्रत्यक्ष मुख्यमंत्र्यांच्या संवाद सभेचं आमंत्रण घेऊन त्यांच्यापर्यंत पोहोचलो। आम्हाला आनंद आहे की मुख्यमंत्री काल आले आणि मुख्यमंत्र्यांनी जो संवाद साधला, मला कल्पना आहे आपण सारी पत्रकार मंडळी आहात, गेली अनेक वर्ष या क्षेत्रामध्ये काम करताय। मी वेगवेगळ्या आपल्या पैकी पत्रकारांच्या मुलाखती सुद्धा वेगवेगळ्या चॅनल्सवरती पाहिल्या, आपापली मतं आपण व्यक्त केली। सगळी काही आम्हाला आवडणारी आणि आम्हाला समाधान देणारी असते असं नाही, पण पत्रकार म्हणून आपली अभिव्यक्ती स्वातंत्र्य आपल्याला, आपण आपली मतं व्यक्त केलेली आहे। आमच्या परीनं आम्ही लोकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केलेला आहे। मुख्यमंत्र्यांनी काल इथे आल्यानंतर पनवेल महापालिकेचं काम सांगितलंच, पण त्याही पलीकडे जाऊन पनवेल महानगर कसं वेगाने विस्तारित होत आहे हे सुद्धा सांगितलेलं आहे। काल मुख्यमंत्री कोल्हापूरमध्ये होते आणि तिथून ते पनवेलमध्ये आले। कोल्हापूरमध्ये तिथे विषय आहे कोल्हापूर महापालिकेची हद्दवाढ आणि त्या संदर्भात मुख्यमंत्र्यांनी तिथं मत व्यक्त केलं, सोशल मीडियावरती ते उपलब्ध आहे। आपली महापालिकाच नव्यानं निर्माण झाली आणि या महापालिकेच्या क्षेत्रामध्ये इन्फ्रास्ट्रक्चर कसं वाढतंय, वाढणाऱ्या इन्फ्रास्ट्रक्चरला चॅलेंजेस काय आहे, त्याच्या दृष्टिकोनातून रस्त्यांचं जाळं कसं निर्माण केलं जातं, पाण्याची गरज मुख्यमंत्री महोदय बोलले आणि आम्ही आमच्या जाहीरनाम्याच्या माध्यमातून देखील आपल्या सर्वांपर्यंत हे मांडलेलं आहे की कशा पद्धतीने आम्ही पुढे जातोय। सगळ्याच्या सगळ्या आमचे जे उमेदवार आहेत या सगळ्या उमेदवारांना आम्ही आता या आमच्या महायुतीचे हे एका अर्थानं केंद्र सरकार, राज्य सरकार या महायुतीचे हे एका अर्थानं आमचे असं म्हणूया की जनदूत आहेत की जनतेच्या आशा आकांक्षा आमच्यापर्यंत पोहोचल्या। कालच्या सभेमध्ये ते आम्ही मुख्यमंत्र्यांपर्यंत नेल्या आणि यांच्या मार्फत आम्ही आपल्या परीनं त्याच्यावरती राज्य सरकार म्हणून काय करणार हे सांगितलं। आता पाण्याचा विषय साहजिकच आहे,
त्या बाबतीमध्ये माननीय मुख्यमंत्री महोदय बोलले की एक कर्जत मधलं शिराळ धरण 550 MLD आणि त्याच्यासाठी आता कालच मुख्यमंत्र्यांनी त्या सभेमध्ये सुद्धा जाहीर केलं की खर्च MMRDA करणार, पालिकेवरती खर्चाचा भार नाही. मला कल्पना आहे आपल्या सगळ्यांनी सातत्यानं पालिकेच्या हिताची काळजी घेतलेली आहे. पालिकेचा रुपयाला रुपया चांगल्या पद्धतीने कसा खर्च होईल यावर आपला सातत्यानं कटाक्ष राहिलेला आहे. आणि मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की याचा खर्च पालिकेवर नाही भार टाकणार, त्याच्यामध्ये आम्ही MMRDA उभे करेल आणि कशा पद्धतीने पुढे कॉन्ट्रीब्युशन होईल ते बघू, पण सुरुवातीच्या इन्फ्रास्ट्रक्चरला त्याचा भार पालिकेवर लागणार नाही. एक खूप मोठा रिलीफ एका अर्थानं मुख्यमंत्री महोदयांनी तो दिलेला आहे की मुळातच ते संकल्पित आहे आणि त्यामुळे या बाबतीमध्ये पुढे कार्यवाही झालेली आपल्याला पाहायला मिळणार आहे. मुख्यमंत्री महोदयांनी त्याच्या बरोबरीनं या सगळ्या परिसराच्या दृष्टिकोनातून जे अन्य सगळ्या पायाभूत सुविधा निर्माण होत आहेत त्याचाही उल्लेख या ठिकाणी केला आणि या सगळ्यामुळे या परिसरामध्ये खूप मोठ्या प्रमाणात लोकसंख्या वाढेल, पाण्याची गरज त्यामुळे भागते, बाकीचं सगळं नेटवर्क आहे, यामुळे निश्चित आहे रोजगार वाढणार आहे. या परिसरामधल्या लोकांना या ठिकाणी रोजगार वाढणार आहे. मग नैना शहर असेल, तिसरी मुंबई जी होती आहे त्या तिसऱ्या मुंबईच्या बाबतीमध्ये उल्लेख झाला. या सगळ्यामुळे पनवेल एक आंतरराष्ट्रीय दर्जाचं शहर म्हणून एस्टॅब्लिश होईल हे मुख्यमंत्री महोदयांनी सांगितलं. मला असं वाटतं की आम्ही पदाधिकारी कार्यकर्ते म्हणून त्यांचे आम्ही आभार मानले पाहिजे की इतक्या मायन्युटली एक राज्याचा मुख्यमंत्री एकेका शहराचा विचार करतो आणि त्यामुळे खरोखरच या परिसरामधले जे सोसायटीचे चेअरमन सेक्रेटरी ते त्या ठिकाणी आलेले होते. नंतरही अनेक जण आम्हाला भेटले, त्यांनी समाधान व्यक्त केलं की जवळपास मुख्यमंत्र्यांनी प्रत्येक विषयावरती आपलं मत त्या ठिकाणी मांडलेलं आहे. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपण पाहतो या प्रचाराच्या दरम्यान आम्ही प्रचार करत असताना आम्ही सातत्यानं विकासावरच भर दिला, जो मुख्यमंत्र्यांनी सुद्धा काल त्यांच्या सगळ्या संवादाचा कळीचा मुद्दा होता. आणि विकास हेच आता सर्व मतदारांच्या मनातला सगळ्यात मोठा मुद्दा आहे की त्याच्या आधारावरच ते आज या परिसरात राहत आहेत. या परिसरामध्ये त्यांचं राहणं खऱ्या अर्थानं मला वाटतं सार्थ करू शकतो. आणि म्हणून आम्ही विकासाची भाषा त्या प्रचाराच्या दरम्यान केली. दुर्दैवानं विरोधकांकडे त्यांनी केलेलं काही मांडायला नव्हतं, त्यामुळे त्यांनी सुद्धा काही जाहीरनामा काढलाय, त्या जाहीरनाम्याच्या माध्यमातून त्यांनी मांडायचा प्रयत्न केलाय. टीकेशिवाय त्याच्यामध्ये फार काही आहे असं मला वाटत नाही. आणि मग कुठेतरी अचानकपणानं सांगायचं आम्ही असा टॅक्स 65% माफ करू. मला वाटतं मुख्यमंत्र्यांनी त्यांना अतिशय सडेतोडपणानं उत्तर दिलंय की ज्यांना निवडून यायचं नाही ते काही आश्वासन देऊ शकतात, ज्यांना निवडून यायचं नाही टीका कुठल्याही पातळीची करत आहे. ती माझ्यावरती खालच्या पातळीवर जाऊन टीका केलेल्या आहेत आणि मला व्यक्तिशः सगळ्या आरोपांचं टीकेचं मला आणि आमचे माजी सभागृह ते परेश ठाकूर त्यांना टीकेचं धनी बनवण्याचा त्यांनी प्रयत्न केला. एका अर्थानं त्यांनी असं दाखवलं प्रशांत ठाकूर, परेश ठाकूर हेच महापालिका चालवत आहेत. तर मला आपल्याला या ठिकाणी जाणीवपूर्वक सांगावं लागेल की परेश ठाकूर सभागृह नेते होते, भाजपचा आमदारांच्या नातेवाईकांना तिकीट न देण्याचा निर्णय, आणि तोही निर्णय कसा होता, पहिल्यांदा निवडणूक लढवत असेल तर त्याला तिकीट द्यायचं नाही. आधी जे राजकारणात आहेत मुंबई पासून आपण पहा की त्यांना मात्र तिकीट त्या ठिकाणी मुंबई पासून अन्य ठिकाणी दिली गेली, जे आधीपासून राजकारण होते. पण आमदार आता झाला 1 वर्षापूर्वी आणि लगेच घरातल्या कुटुंबियांना त्या ठिकाणी सांगतोय असं घडता कामा नये. यासाठी माननीय या सभागृह नेते माजी परेश ठाकूर यांनी आधीच निर्णय घेतला मी निवडणूक लढवणार नाही आणि परेश ठाकूरांनी निवडणूक लढवलेली नाही. त्यामुळे आमच्यावरती जे आरोप करतायत त्यांनी या दृष्टिकोनातून विचार करावं की आपण कशा पद्धतीचे आरोप करतोय. आमच्यावरती भ्रष्टाचाराचा आरोप ज्यांनी केला त्यांच्या बॅनरवरती ज्यांचे फोटो आहेत ते गेली 4.5 वर्ष एक बँक कर्नाळा बँक ही बुडवल्याबद्दल ते तुरुंगात आहे आणि त्या बँकेच्या ठेवीदारांचे पैसे आमच्यामुळे ठेवीदारांना मिळाले. ते ठेवीदार त्यांच्याशी जास्त संबंधित होते आणि म्हणून एक एक करत ते त्यांच्यापासून ते त्यांचे सहकारी निखळत गेले. आमच्याकडे जी संख्या 51 होती ती महापालिकेची निवडणूक लागताना आमची 65 झाली. विजय खानावकर महायुतीचे आमचे राष्ट्रवादीचे 66 झाले. म्हणजे ते आमच्यावर आरोप करतात पण त्यांनी स्वतःच जरा अंतरंगामध्ये झाकून बघा या ठिकाणी लोकांत बघावं
तर त्यांच्या लक्षात येईल त्यांचा जनाधारही सुटला आणि मग आता त्यांचे सहकारी सुटले. आज आमच्या बरोबर त्यांच्यातले निवडून आलेले सहकारी आमच्या बरोबर का आले? याचं कारण असं आहे की त्यांच्यावरचा जनतेचा विश्वास आधीच उडाला होता. ती जनता या काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना सांगत होती तुम्ही यांची साथ सोडा, नाहीतर हळूहळू तुम्ही सुद्धा लोकांच्या मधून बाद व्हाल. आणि त्यामुळे योग्य वेळी त्या आमच्या सहकार्यांनी निर्णय घेतला आणि ते आमच्या बरोबर आले. मला वाटतं की हे एवढंच सेल्फ एक्सप्लेनेटरी आहे. या सर्व प्रचाराच्या दरम्यान आपल्या सगळ्यांपैकी अनेकांनी मतं व्यक्त केली की 6 जण भाजपचे बिनविरोध निवडून आले आणि त्याच्यामुळे मतदारांवरती परिणाम होऊ शकतो. मला या ठिकाणी जाणीवपूर्वक सांगायचं आपल्याला की ते 6 जण जे माघार घेतली गेली त्यांची मुलाखत घ्या, त्यांना विचारा काय केलं, पैसे दिले का आम्ही, त्यांना विचारा का कुठला दबाव आणला, काय पोलीस कंप्लेंट वगैरे झाली का, ज्यांचे ते उमेदवार होते ज्यांनी त्यांना विश्वासाने उमेदवारी दिली होती पोलीस ठाण्यामध्ये एखादी तक्रार दाखल झाली का? आणि मग तसं नसेल तर याचा आरोप आमच्यावर कशासाठी आहे? त्यांचे उमेदवारच अशा पद्धतीचे तकलादू स्वरूपाचे होते की ज्यांना उमेदवार देता येत नाही, तर पनवेल शहरात नवीन पनवेलला राहणारे बहुसंख्य उमेदवार दिलेले होते. हे कशाचं लक्षण आहे? आज सन्माननीय जे म्हात्रे साहेब आमच्या बरोबर आले, प्रीतम म्हात्रे जे आमच्या बरोबर आले, त्यांच्याबरोबर त्यांचे सहकारी नगरसेवक आले, त्याच्या आधीच्या वेगवेगळ्या टप्प्यावर वेगवेगळे नगरसेवक आले. आता त्यांच्याकडे वर्षानुवर्ष जे त्यांच्यासाठी लढत होते ते नाहीयेत सोबत. मान्य केलं पाहिजे त्यांनी मान्य केलं पाहिजे. आणि त्यामुळं मला असं सांगायचं आहे आणि मला आत्मविश्वासाने आपल्या सगळ्यांच्या समोर सांगायचं आहे की आमचे 6 नगरसेवक निवडून आले त्याचा आम्हाला फटका बसणार नाही. या उलट ही या ठिकाणी जी ताकद जनतेच्या आशीर्वादाने आमची निर्माण झाली, मला असं वाटतं की ते एका अर्थानं या सगळ्या राजकीय व्यवस्थेमध्ये जे आमची ताकद अधोरेखित झालेली आहे आणि या 6 जणांनी आमच्यासाठी शुभशकून निर्माण केला आहे आणि तो शुभशकून घेऊन या निवडणुकीला आम्ही सामोरं जातोय. आमचे 6 उमेदवार नगरसेवक या भूमिकेमध्ये पोहोचले. शासनाचा निर्णय जाहीर व्हायचा आहे, चौकशी नंतर होईल आणि चौकशी कुठली होऊ द्या, आम्हाला त्याच्यामध्ये कुठल्याही पद्धतीची अडचण नाही. आणि आत्मविश्वासानं या निवडणुकीला आम्ही त्यांच्या सोबत सामोरे जात आहोत. आज या 129 अ च्या बाबतीमध्ये मी पुन्हा उल्लेख करेन की 129 अ चा उल्लेख या ठिकाणी केला गेला आहे आणि असं सांगितलं जात आहे म्हणजे की 22,983 गावठाण हद्दीतल्या प्रॉपर्टीजना त्याचा फायदा 129 अ चा मिळाला. आम्ही जर 129 अ लावायच्या विरोधात असतो तर 22,983 प्रॉपर्टीजना त्याचा फायदा मिळाला असता का? तो कसा मिळाला? कारण गावठाण हद्दीमध्ये सगळीकडे लागले पाहिजे. ज्यांना ज्यांना टॅक्स लागलाय ग्रामपंचायतीचा त्यांना त्या 129 अ चा फायदा मिळतोय आणि त्या 129 अ च्या आधारे त्यांचं टॅक्स एकाच वेळेला न लागता त्याला 20%, 40%, 60%, 80%, 100% असा टप्प्याटप्प्याने तो लागत गेलाय. आम्हाला आनंदच आहे, काही अडचण नाही त्याच्यामध्ये. आम्ही तर 50% टॅक्स कमी करा असा आम्ही ठराव मांडला. सत्ताधारी ठराव आणत असतात, आम्ही तो ठराव मांडला, त्या ठरावाला पाठिंबा दिला गेला. आज आमच्या विरोधात ज्या एका वार्डामध्ये उभे आहेत आणि ज्यांची आता सगळी लढाई त्या एका वार्डात चालू आहे, त्या आता आरोप करतायत की पत्रकार परिषदेमध्ये आम्ही आरोप ऐकला की असं झालं त्यांच्यामुळे ही टॅक्स माफी झाली. मग मला त्यांना सांगायचं आहे त्याच पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी सन्माननीय गोविंद राजन जे नगरविकास सचिव आहेत त्यांच्या मीटिंगचाही कोट केला. मग त्या मीटिंग मध्ये त्या ठिकाणी 129 अ लागू झाला पाहिजे या दृष्टिकोनातून त्यांनी त्यावेळेला सुतोष का नाही केलेला आहे, त्याचा आग्रह त्यांनी त्या बैठकीत का नाही झालेला. सुप्रीम कोर्टामध्ये 4 वर्षांची लढाई चालू आहे. त्या 129 अ चा आग्रह धरून त्यांना सुप्रीम कोर्टाने 4 वर्षात एक रिलीफ का नाही दिलं. आता हे उशिरा सुचलेलं शहाणपण आहे. जेव्हा पायाखालची जमीन सरकते त्यावेळेला या सगळ्या गोष्टी सुरू होतात आणि त्यामुळे हे आज निवडणुकीसाठी निवडलेलं यांचं हे खेळणं आहे. हा कुळकुळा ते 15-16 तारखेपर्यंत वाजवतील आणि त्यानंतर मग ईव्हीएम आणि बाकी सगळ्या गोष्टींच्या नावानं हे सगळे गळा काढणार आहेत. आज आम्ही अशा निगेटिव्ह पब्लिसिटीच्या आधारे आणि असा कुठला तरी एखादा मुद्दा आणि मुख्यमंत्र्यांचं उत्तर दिलं का की लोकांना जर सेवा सुविधा द्यायच्या तर लावावाच लागेल, वाजवी असला पाहिजे. आणि तो वाजवी असण्याच्या दृष्टिकोनातून सगळ्या पद्धतीच्या सूचनांचा आम्ही स्वीकार केलाय. आम्ही सुद्धा मागितलं की कोविडच्या 2 वर्षाच्या कालावधीसाठी
एक 2 वर्षाचा कर माफ केला जावा. पण शासनाचं म्हणणं होतं की आपण राज्यात अशा पद्धतीची सवलत ना मुंबई ना पलीकडच्या बाजूला कुठे चंद्रपूर कुठेही अशी सवलत दिली नाही. 29 महापालिकांची निवडणूक आहे. 29 महापालिकांची निवडणूक सुरू आहे. आपल्यासारखे पत्रकार त्या प्रत्येक ठिकाणी ज्या ठिकाणी सत्ताधारी पक्षाला प्रश्न विचारू शकतात. पण त्यापेक्षा जास्त या कालावधीमध्ये जे व्याज दंड लागलेला होता, एकनाथ शिंदे साहेब त्यावेळेला मुख्यमंत्री होते, त्यांनी आणि देवेंद्र फडणवीस साहेबांनी सांगितलं आणि आम्ही त्याची आता अंमलबजावणी केली. व्याज दंड हा 90% पर्यंत माफ केला गेलेला आहे आणि हा एक मोठा दिलासा नागरिकांना मिळालाय. नागरिकांना याची कल्पना आहे की फक्त करमुक्ती असं बोलून चालत नाही. सर्व्हिसेस पाहिजे तर त्यासाठी काही अंशी वाजवी दरात कर लागला पाहिजे आणि तो करण्याचा लोकांनी तयारी दाखवली आणि म्हणून 200 कोटीपेक्षा जास्त हा ठिकाणी कर हा गेल्या माफीच्या कालावधीमध्ये वसूल झालेला आहे. आज या सगळ्या मधून आम्ही आपल्या सर्वांपर्यंत हे जे संकल्प पत्र घेऊन आलोय ते संकल्प पत्र आम्ही प्रत्येक शहरामध्ये या ठिकाणी वाटलं आणि जर या संकल्प पत्राची मागच्या बाजूची पानं आपण पाहाल तर नवीन पनवेल, खांदा कॉलनी, कळंबोली, कामोठा, खारघर याची वेगवेगळी पानं आहेत आणि त्या शहरामध्ये आम्ही खारघरमध्ये खारघर वासियांसाठी अशा पद्धतीनं आम्ही नेमकं काय करणार हे त्या ठिकाणी सांगितलेलं आहे. आज या संकल्प पत्राच्या माध्यमातून पनवेलच्या विकासाचं हे शाश्वत असं संकल्प पत्र आम्ही आपल्या सर्वांपर्यंत आणलंय. 2017 साली आम्ही दशमान योजना आणली होती आणि या दशमान योजनेच्या माध्यमातून ज्या 10 वेगवेगळ्या सेक्टरमध्ये महापालिकेने काम केलं पाहिजे हे आम्ही त्यावेळेला जाहीर केलं. त्याच्यातल्या बहुसंख्य गोष्टी आम्ही पूर्ण करू शकलो आणि आता पुढच्या टप्प्यामध्ये आम्ही हे काम आणखी पुढे घेऊन जाणार आहोत. ज्याचा उल्लेख मी मगाशी केला की सक्षम पाणी व्यवस्थापन, मी आतल्या पानावरती 3ऱ्या पानावरती आहे की सक्षम पाणी व्यवस्थापन याच्या माध्यमातून आता त्या शिला धरणाचं टेंडर निघालं, त्याची वर्क ऑर्डर झाली आणि आता त्या कामाला आम्ही म्हणतोय मे 2026 पासून त्याची सुरुवात होणार आहे. लँड ऍक्विजिशन रिलेटेड आणि बाकी सगळ्या या सगळ्या प्रक्रियेला वेग येईल. नावाशिवाय टप्पा 3 जी आता करंजाडे, पनवेल, नवीन पनवेल, खांदा कॉलनी, कळंबोली या सगळ्या परिसराला पाणी पुरवठा करते आणि त्याचबरोबर महापालिकेच्या हद्दीत आलेल्या सगळ्या गावांना याच्यातूनच पाणी मिळणार आहे. ही योजना खरं तर त्याच्या मुदत ही जून 2026 आहे. आमचा प्रयत्न आहे की फेब्रुवारी अखेरपर्यंत पाईपलाईनचं काम आणि मग जे पंप हाऊस आणि जी अनुषंगिक कामं आहे ती मे 2026 पर्यंत पूर्ण व्हावी, जेणेकरून या सगळ्यातून मिळणारं पाणी हे सगळ्या नागरिकांपर्यंत आम्हाला पोहोचवता येईल. या बरोबरीनं जसं सिडकोनं आता स्काळा सिस्टीम करायचं ठरवलंय, कारण आज तरी खारघर, कळंबोली, कामोठा, नवीन पनवेल, खांदा कॉलनी, तळोजा या आणि करंजाडा, उलवे, द्रोणागिरी या सगळ्या शहरांमध्ये सिडकोचा पाणी पुरवठा आहे. सिडकोच्या ताब्यात पाणी पुरवठा आहे. महापालिकेने सगळ्या व्यवस्था हातात घेतल्या, पाणी पुरवठा घेतली नाही. पण आम्ही सिडकोला सतत सांगत राहिलो की तुम्ही हे सगळं पूर्ण करून द्या, आम्ही ताब्यात घेऊ. हे सगळं पूर्ण करणं म्हणजे काय, हेटवणे धरणाचं काम आहे, हे पूर्ण करून द्या. त्याच बरोबरीनं खारघर, कळंबोली, कामोठा या ठिकाणी पाण्याची वितरण व्यवस्था आज तरी मॅन्युअल आहे. पंप हाऊस मध्ये कॉन्ट्रॅक्टर लोक हे पाणी सोडत राहतात. आता या सिस्टीम मधून लोकांचा सुटकारा व्हावा, कारण लोकांचा आरोप राहतो की अमुक ठिकाणीच पाणी जास्त जातं, म्हणून त्या ठिकाणी ऑटोमायझेशनची टेंडर्स ही सिडकोच्या माध्यमातून काढायला सिडकोच्याकडे आम्ही सतत पाठपुरावा केला, त्यांना भाग पाडलं आणि त्याच्यातून तिथली ऑटोमायझेशनची कामं त्या ठिकाणी सुरू आहे. या बरोबरीनं आता मोठ्या प्रमाणात लोकवस्ती वाढते तशी त्या मोठ्या संकुलांमध्ये गार्डन पासून सगळ्याला पाणी जे जातं ते पिण्याचं पाणी लागू नये, पोर्टेबल वॉटर ज्याला आपण म्हणतो, म्हणून सांडपाण्याच्या वरती प्रक्रिया करणं हे सिडको आणि महापालिकांनी केलं पाहिजे आणि या माध्यमातून पाण्याचा पुनर्वापर करायचा. तर पुनर्वापर जे करतील त्यांना टॅक्स मध्ये रिबेट दिला पाहिजे, जे रेन वॉटर हार्वेस्टिंग करतील त्यांना टॅक्स मध्ये रिबेट दिला पाहिजे. यासाठी आम्ही महापालिकेच्या माध्यमातून हे काम पुढे चालू करणार आहोत. नंतरचा मुद्दा आहे दर्जेदार रस्ते, मजबूत पाया सुविधा. आपण पाहता ठिकठिकाणी कॉन्क्रीटचे रस्ते बांधले जात आहेत. त्याबरोबरीनं गटार स्वतंत्ररित्या ती बंदिस्त गटार कॉन्क्रीटचे ही सगळी गटार आहेत. चौकांचं सुशोभीकरण केले जात आहे. मुख्यत्वे तळोजा पासून ते कळंबोली पनवेलचा हा रस्ता आता जो 4 लेन आहे
पण त्या ठिकाणी बऱ्याच वेळा ट्रॅफिक कंजेशनचा सामना करावा लागतो. त्याचं 6 पदरी मार्ग करण्याच्यासाठी म्हणून आम्ही या ठिकाणी सांगितले शासनाच्याकडे आम्ही पाठपुरावा करू. ज्याप्रमाणे कळंबोलीचा ब्रिज हा शासनाकडे पाठपुरावा करून आता त्याचं काम सुरू झालेलं आहे. काल मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की स्टेट ऑफ आर्ट असा तो ब्रिज होणार, तसाच हा रस्ता हा सुद्धा 6 पदरी हा करण्यासाठी आम्ही पाठपुरावा करणार आहोत. या बरोबरीनं नागरिकरण वाढलंय, त्यामुळे अग्निशमन दलामध्ये सुद्धा या प्रत्येक शहरामध्ये 90 मीटर शिडीची अग्निशामक वाहनं ही उपलब्ध करून देण्यासाठी आम्ही आता या ठिकाणी पाठपुरावा करणार आहोत. सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सध्या तरी आपल्या परिसरामध्ये NMMT, KDMT, बेस्ट या सगळ्या परिवहन सेवा चालतात. आम्ही प्रस्ताव असा ठेवलेला आहे की शेजारची नवी मुंबई महापालिका असेल किंवा शेजारच्या अन्य महापालिका असतील यांच्याबरोबर इंटिग्रेटेड बस सेवा, म्हणजे जसं पुण्यामध्ये पुणे आणि पिंपरी चिंचवड प्राधिकरण एकत्रितरित्या बस सेवा देतं त्या पद्धतीनं इथे केलं जावं, जेणेकरून एफिशिएंटली आणि कमीत कमी नुकसानीत, कारण परिवहन सेवा म्हणजे त्या नुकसानीतच बऱ्याचशा ठिकाणी चालतात, तर जास्त इफिशियंटली चालू शकतील आणि कमीत कमी नुकसानीत चालू शकतील अशा सार्वजनिक परिवहन सेवा या आम्हाला द्यायच्या. काल मुख्यमंत्री महोदयांनी जाहीर केलं की आता तळोजा पेंधर पासून ते एअरपोर्ट पर्यंत जी मेट्रो आहे ही सुद्धा लवकरात लवकर महामेट्रोच्या माध्यमातून तेही काम केलं जाईल. मुख्यमंत्र्यांनी काल जाहीर केलेलं आहे. शाळांच्या बाबतीमध्ये जसं पनवेल शहरामध्ये आज लोकनेते दिबा पाटील साहेब यांची 100वी जयंती 13 जानेवारी, तर त्यांच्या नावानं असलेली जशी शाळा पनवेल शहरामध्ये आहे ते तशाच शाळा आम्ही आता खारघर, कामोठा, कळंबोली, तळोजा आणि ग्रामीण भागामध्ये महापालिकेच्या माध्यमातून या शाळा आम्ही बांधणार आहोत आणि या शाळांमध्ये इंग्रजी माध्यमाचं शिक्षण दिलं जाईल. याशिवाय 11वी 12वीचंही शिक्षण हे त्या ठिकाणी दिल्या जाण्याच्या दृष्टिकोनातून आम्ही आता येणाऱ्या कालावधीमध्ये प्रयत्न करू. या सगळ्या शाळा आणि आता आमच्याकडे असलेल्या जिल्हा परिषदच्या शाळा त्याच्यामध्ये ई लर्निंग असेल, डिजिटल शाळा असतील, व्हर्च्युअल क्लासरूम असतील, ग्रंथालयाच्या सुविधा असतील, हे सगळं आम्ही त्याच्यामधून देणार आहोत. खेळाडूंनाही त्या ठिकाणी चांगलं विशेष प्रशिक्षण देता येईल महापालिका शाळांमधून, याच्यासाठी आम्ही पाठपुरावा करणार आहोत. ई लायब्ररी, गरजू विद्यार्थ्यांसाठी अभ्यासिका या निर्माण करण्यावरती महापालिकेनं भर दिला पाहिजे, आम्ही पाठपुरावा करू. AI च्या माध्यमातून आणि थोडं जे विशेष विद्यार्थी असतात यांच्यासाठी सुद्धा महापालिका शाळांमधून ML अभ्यासक्रम आम्ही त्या ठिकाणी उपलब्ध करून देणार आहोत. या व्यतिरिक्त महिलांच्या सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून, सक्षमतेच्या दृष्टिकोनातून महापालिका सुरक्षित स्वच्छतागृह निर्माण करणार आहे आणि याच बरोबरीनं महिला बचत गटांच्या उत्पादनांना तिथे बाजारपेठ मिळाली पाहिजे. महापालिका या थेट बाजारपेठ निर्माण करून देतील वेगवेगळ्या विभागामध्ये. त्याच्यासाठीचे जी शासकीय संकुल असतील त्याच्यामध्ये आम्ही त्यांना या विक्रीची व्यवस्था ही निर्माण करून देणार आहोत. आपल्याला कल्पना आहे माननीय रवींद्र चव्हाण साहेब हे 15 डिसेंबरला हे पनवेलमध्ये आलेले होते आणि 15 डिसेंबरला त्यांनी 17 महापालिकेच्या 300 महिलांच्या 300 गरोदर मातांच्या साठीच्या रुग्णालयाचं भूमिपूजन त्यांनी केलं. महापालिकेच्या माध्यमातून जेव्हा हे रुग्णालय तयार होईल त्यावेळेला आपल्याला कल्पना आहे की खासगी रुग्णालयांमध्ये सिझेरियनला अलीकडच्या काळामध्ये 30,000पासून 80,000पासून लाख 1.5 लाख रुपये इतका खर्च येतो. जेव्हा महापालिकेचं हे रुग्णालय निर्माण होईल एका वेळेला 300 गरोदर मातांना सामावून घेता येईल अशा पद्धतीची व्यवस्था महापालिका निर्माण करणार आहे. याशिवाय महिलांसाठीच्या वेगवेगळ्या अन्य योजनांचे उल्लेख आमच्या या संकल्प पत्रामध्ये आम्ही केलेला आहे. या बरोबरीनं आता वेगवेगळे पूल उड्डाण असतील, सुरक्षित वाहतुकीच्या दृष्टिकोनातून महापालिकेनं यापूर्वीच ट्रॅफिक नियोजनाचं काम हे क्रिसिल सारख्या नामांकित संस्थेला दिलेलं आहे की ज्यांचा आराखडा महापालिकेच्या हे जो डेव्हलपमेंट प्लॅन आहे त्याच्या सोबतीनं तयार होत आहे की जेणेकरून महापालिकेच्या क्षेत्राची ट्रॅफिक कंजेशन पासून ही मुक्तता होऊ शकेल. सक्षम अशा आरोग्य सेवेच्या दृष्टिकोनातून महापालिकेचे 26 दवाखाने हे आधीच कार्यरत आहेत आणि मला अभिमानानं सांगावंसं वाटतं संपूर्ण मुंबई महानगर क्षेत्रात मुंबई महापालिका सोडून
आपल्याला दिलेल्या निकषांपेक्षा जास्त दवाखाने असलेली पनवेल महापालिका ही एकमेव महापालिका आहे की निकषापेक्षा जास्त हे दवाखाने आम्ही उपलब्ध केले. 2 फिरते दवाखाने ऑलरेडी एस्टॅब्लिश्ड आहेत. या व्यतिरिक्त मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल ही सुद्धा आता अन्य शहरांची गरज बनली आहे. त्यामुळे पनवेल, खारघर, कळमोरी, तळोजा या ठिकाणी आम्ही मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल उभारू. महिलांसाठी विशेष कक्ष त्या ठिकाणी असतील. महापालिकेच्या माध्यमातून सातत्यानं जसं स्वयंसेवी संस्था या कृत्रिम अवयव दिव्यांगांसाठी देतात तसे देण्याच्या दृष्टिकोनातून सातत्यानं काम करत राहणार आहे. या व्यतिरिक्त जनऔषधी केंद्र हे उपलब्ध असले पाहिजेत. आपल्याकडे बहुसंख्य ठिकाणी आता पाळीव प्राणी आहेत याचाही विचार केला पाहिजे आणि म्हणून पाळीव प्राण्यांच्यासाठी फिरता दवाखाना हा सुद्धा चालू करण्यात आलेला आहे. याची संख्या आम्ही वाढवू. टॅक्सच्या बाबतीमध्ये महापालिकेच्या मध्ये भारतीय जनता पार्टीला गेल्या 2017 मध्ये लोकांनी संधी दिलेली होती. त्यामुळे एकीकडे महापालिका चालली पाहिजे, महापालिकेच्या माध्यमातून सोयी सुविधा दिल्या पाहिजेत, तर वाजवी कर घेतला पाहिजे. यासाठी महापालिका मध्ये भाजप आग्रही होती, महायुती आग्रही आहे आणि म्हणूनच महापालिकेमध्ये 50% कर कपात करावी त्यासाठी आम्ही आग्रह धरला होता. प्रशासनाने सांगितलं की 50% जर कर कपात केली तर आम्हाला पगारच देता यायचा नाही. आपल्याला कल्पना आहे की महाराष्ट्रात काही महापालिकांची अशी स्थिती आहे आणि त्यामुळे त्यांनी सांगितलं भार पाडतात 35% की तुम्ही सवलत द्या आणि 35%चा ठराव प्रशासनाने त्यावेळेला केलेला होता आणि त्यामुळे हा 35%चा ठराव केला. मुंबई महानगर क्षेत्राच्या सर्व महापालिकांच्या तुलनेत आमचा जो जनरल टॅक्सचा रेट आहे हा सगळ्यात कमी आहे. हे यापूर्वी देखील आम्ही सांगितलेलं आहे आणि तरी सुद्धा सांगतो की आता हा जो टॅक्स आहे की पुढच्या 5 वर्षामध्ये महापालिकेच्या मालमत्ता करामध्ये कुठलीही वाढ केली जाणार नाही. हे या संकल्प पत्राच्या माध्यमातून आम्ही आपल्याला आज या ठिकाणी उद्धृत करतो. या व्यतिरिक्त ज्या 30 वर्षापेक्षा जास्त जुन्या झालेल्या इमारती आहेत त्यांना इन्सेंटिव्ह एफएसआय देऊन त्यांच्या पुनर्विकासाला प्राधान्य द्यावं असं आमचं मत आहे. काल मुख्यमंत्री मोदयांनी सेल्फ रिडेव्हलपमेंट स्वयं पुनर्विकास त्याच्यावरती त्यांनी आपलं म्हणणं मांडलं. जसं मुंबईमध्ये सन्माननीय प्रवीण दरेकर साहेबांची समिती नेमलेली होती आणि तिथे हे सगळे पूर्णत्वाला जाते. आज आपण पाहतो की अनेक ठिकाणी महापालिका हद्दीमध्ये पुनर्विकासाला चालना मिळालेली आहे. अनेक ठिकाणी लोक अगदी नवख्या बिल्डरला त्यांचा पुनर्विकासाचा प्रकल्प देतात आणि वर्ष 2 वर्ष काहीच घडत नाही आणि मग असे लोक पुन्हा दुसऱ्या माणसाकडे जातात. हे जे घडतंय त्याला आळा बसावा म्हणून मुख्यमंत्री मोदयांनी स्वयं पुनर्विकासाला चालना दिली आणि त्यांनी सांगितलं सिडको असू द्या किंवा या कुठल्याही निकषांचा बाधा येणार नाही असा स्वयं पुनर्विकास करता आला पाहिजे. याच्यावरती माननीय मुख्यमंत्री मोदयांचं विशेष कटाक्ष आहे. कारण मुंबईपासून सगळ्या ठिकाणी आपण पाहिलं आपलं घर विकायचं आणि मग पलीकडे जायचं. पूर्वी लोक अंबरनाथ पर्यंत गेली, आता रेल्वे झाल्यानंतर पनवेल आणि पनवेल सॅटेलाइट सिटी बनली. पनवेलच्या पुढे प्रत्येक गाव आता सॅटेलाइट गाव बनलं, त्याच्या भोवती वस्ती वाढायला लागली. ही सगळी मुंबईची आलेली लोक आहेत. मुख्यमंत्री मध्ये म्हणतात की मुंबईचा माणूस मुंबईत राहायला पाहिजे. या दृष्टिकोनातून 15 चाळीपासून त्यांनी वेगवेगळी उदाहरणं दिली की जाणीवपूर्वक मुंबईकरांचं पुनर्वसन तिथंच झालं पाहिजे यासाठी त्यांनी भर दिला. मला या ठिकाणी म्हणायचंय की आमचा पनवेलकर पनवेलच्या बाहेर जाता कामा नये. तो पनवेल पासून पलीकडे विसुंबा आणि पलीकडे लांब लांबच्या गावामध्ये जाता कामा नये. सन्मानानं तो इथंच राहायला पाहिजे आणि या दृष्टिकोनातून स्वयं पुनर्विकास हा पुढच्या काळासाठीचा आमचाही अजेंडा असेल आणि त्याच्यासाठी आम्ही त्याच्यावरती भर देणार आहोत. या व्यतिरिक्त प्रधानमंत्री आवास योजना, या प्रधानमंत्री आवास योजनेच्या माध्यमातून आता 6,615 एकूण झोपडी धारक आहेत. सिडकोच्या भूखंडावरती त्याच्यापैकी 3,918 झोपड्या आहेत. महापालिका महाराष्ट्र शासनाच्या जागेमध्ये 8 झोपड्या आहेत, झोपडपट्ट्या आहेत, त्याच्यामध्ये 2164 आहेत आणि खासगी भूखंडावरती 6 झोपडपट्ट्या आहेत, त्याच्यावरती फक्त 533 झोपडीधारक राहतात. या सगळ्या लोकांच्यासाठी प्रधानमंत्री आवास योजना टप्पा 1 याच्या अंतर्गत 867 घरं, याच्यामध्ये प्रधानमंत्री आवास योजना 1च्या दुसऱ्या टप्प्यामध्ये 1602 घरं, प्रधानमंत्री आवास योजनेच्या दुसरा टप्पा त्याच्या 2.0 याच्या अंतर्गत पहिला टप्पा याच्यामध्ये 2000 घरं ही प्रस्तावित केलेली आहेत. महापालिकेच्या माध्यमातून या सगळ्यांचे टेंडर झाले किंवा त्याच्या बरोबरीनं त्याचे सगळे
कन्सल्टंट नेमून त्याचे DPR हे तयार झालेले आहेत. याच्यावरती काम देखील पनवेलमध्ये सुरू झालेलं आहे आणि त्यामुळे मला असं वाटतं की आमच्या झोपडपट्टी वासियांच्या विकासासाठी आम्ही कटिबद्ध आहोत आणि त्यांच्या पुनर्विकासाला या ठिकाणी त्यांच्या स्वप्नातलं त्यांचं घर पूर्ण होण्यासाठी सुद्धा आम्ही पूर्णपणाने पाठपुरावा करणार आहोत. या सगळ्या परिसरामध्ये राहणारा जो तरुण आहे, या तरुणाच्या साठी आणि सगळेच नागरिक आहेत त्यांचं स्वास्थ्य चांगलं राहावं त्याच्यासाठी ठिकठिकाणी जसं दिलीप वेंगसरकर क्रिकेट अकादमी आम्ही निर्माण केली, कळंबोलीला कुस्तीचं संकुल असेल, त्याचबरोबर पनवेल शहरामध्ये बॅडमिंटनचं संकुल आहे, त्याच कामोठा आहे, तळोजा आहे, या ठिकाणी अशीच क्रीडा संकुलं ही आम्ही उभी करतोय. सिडकोनं बांधलेलं फिफाचं ग्राउंड आहे हे असेल किंवा सिडको मार्फत निर्माण केलेल्या सुविधा आहेत, या सुद्धा सर्वसामान्य नागरिकांच्या वापरात आल्या पाहिजेत याच्यावरती आम्ही सातत्याने भर दिलाय. दिलीप वेंगसरकर क्रिकेट अकादमी निर्माण झाली तर त्याच्या भोवतालचं जी मोकळी जागा आहे ती मैदानासाठी अन्य सर्वांना उपलब्ध झाली पाहिजे, यासाठी सुद्धा महापालिकेच्या माध्यमातून आम्ही पाठपुरावा करतोय. ज्यांना विशेष प्रावीण्य मिळतं असे खेळाडू आहेत त्यांना त्यांच्या शिक्षणासाठी चांगली संधी मिळावी यासाठी राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय दर्जाच्या खेळाडूंना 50,000 पर्यंतचं अर्थसहाय्य हे महापालिकेच्या माध्यमातून द्यायच्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. महापौर चषक स्पर्धा असतील, विशेष खेळाडू असतील त्यांना विशेष प्रशिक्षण आणि त्यांच्यासाठी स्पर्धांचं आयोजन हे सुद्धा महापालिकेनं करावं यासाठी आम्ही या संकल्पपत्रातून आम्ही कटिबद्ध होत आहोत. या व्यतिरिक्त सर्व पद्धतीचे खेळ क्रिकेट, कुस्ती, कबड्डी, लॉन टेनिस, व्यायामशाळा, रायफल शूटिंग, या बरोबरीनं बॉक्सिंग, वेट लिफ्टिंगचं प्रशिक्षण हे या सगळ्या शहरांमध्ये दिलं जावं. स्केटिंगच्या बाबतीमध्ये देखील अनेक खेळाडू आपले हे आंतरराष्ट्रीय दर्जावरती जातात, तर याच्यामध्ये भर आम्ही दिलेला आहे. स्मार्ट सिटीचे स्मार्ट सोल्युशन हे देण्याच्या दृष्टिकोनातून प्रयत्न करायचा आहे. आपल्या पासून हाकेच्या अंतरावरती जर एज्यू सिटी, स्पोर्ट्स सिटी, मेडी सिटी अशी शहरं उभी राहतील तर आम्ही काही त्यांच्याकडे फक्त बघत राहणार नाही आहोत. या शहरांमध्ये त्याच दर्जाच्या सोयी सुविधा त्या दिल्या गेल्या पाहिजेत. आज शहरामध्ये सीसीटीव्हीचं जाळं हे उभं राहत आहे. महापालिकेनं त्याच्यावरती राहिलेल्या ठिकाणी सीसीटीव्ही उभं करायला सुरुवात केली. त्याचबरोबर कमांड अँड कंट्रोल सेंटर, क्विक रिस्पॉन्स टीम, मल्टी लेवल पार्किंग आणि इंटेलिजंट ट्रॅफिक आणि सिग्नल मॅनेजमेंट यंत्रणा या उभ्या करण्यावर भर आहे. महापालिकेनं या अनुषंगानं पेपरलेस कारभारासाठी सर्व सेवा द्यायला, कर भरणा करायला, माहिती मिळवायला आपल्या हातामधल्या मोबाईलवरती हे सगळं यावं यासाठी व्यवस्था निर्माण केल्या. स्मार्ट ऍप तयार केलंय, ते अजून आवश्यकतेप्रमाणे हे केलं जाईल. शहरातल्या लोकांना चांगलं जीवनमान मिळावं या दृष्टिकोनातून जसं आम्ही खारघरमध्ये सेक्टर 35 मध्ये आम्ही ट्रॅफिक पार्क उभा करतो, आम्ही प्लॅनेटोरियम उभं करतोय, त्याच बरोबरीनं ही सगळी वेगवेगळ्या पद्धतीची गाडी उभी करायची. आता रोटरीनं सहकार्य देऊन केलं. पनवेल मधल्या साईनगर परिसरामध्ये बटरफ्लाय पार्क याच्या निर्माणाला सुरुवात झालेली आहे. याच पद्धतीनं आम्ही बॉटॅनिकल गार्डन असेल, थीम पार्क असेल, व्हर्टिकल गार्डन आहे, मियावाकी फॉरेस्ट आपल्याकडे रोटरीनंच निर्माण केलंय. म्हणजे जनसहभागातून सुद्धा आम्ही त्या ठिकाणी करतोय. आपण पनवेल महापालिका अधीनची वेगवेगळी गार्डन पाहताय. चांगल्या पद्धतीच्या दर्जाची आणि चांगल्या पद्धतीची खेळणी उभारणी केली आहे. ही सगळी गार्डन आता मुलांनी गजबजलेली ही आपल्याला सगळ्यांना पाहायला मिळाली आहे. त्याच ठिकाणी ओपन जिम या उभ्या केल्या आहेत. ज्येष्ठ नागरिक त्या ठिकाणी व्यायाम करताना आपल्याला सकाळी संध्याकाळी पाहायला मिळत आहे. मला वाटतं की 8 वर्षापूर्वी निवडणुकीच्या आधीची स्थिती आणि आज या सगळ्या लोकांचं जीवनमान त्याच्यामध्ये बदल झालेला हा आपल्याला आपल्या अवतीभोवती हा निश्चितपणाने या ठिकाणी दिसतोय. आणि म्हणून याच अनुषंगानं सक्षम तरुण सक्षम शहर, हिरवं पनवेल निरोगी पनवेल, स्वच्छ पनवेल निरोगी पनवेल, ज्येष्ठांचा सन्मान करताना त्यांच्यासाठीच्या योजना, गावा आहेत या गावांमध्ये आम्ही पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी सोडवण्याच्या दृष्टिकोनातून वाहिन्यांच्या कामाला सुरुवात झाली आहे. एकीकडे सोर्स मधून पाणी त्यांच्यापर्यंत पोहोचायला सुरुवात होते आहे. जे आम्ही शहरामध्ये देतोय तेच आम्हाला गावामध्ये द्यायचं आहे. आणि म्हणून आपण पाहताय पिसारव्याचा तलाव हा YouTube वरती ट्रेंडिंग आहे. तसाच तलाव तळोजा गावात आहे, मुस्लिम बहुल वस्तीचं गाव आहे, पण अतिशय चांगला उपयोग त्या ठिकाणी होतोय. पुरुषांपासून ज्येष्ठांपासून महिला सुद्धा स्वतःचं आरोग्य राखण्यासाठी आपल्याला त्या ठिकाणी त्याचा वापर करताना पाहायला मिळते. आज
याच बरोबरीनं गावांमध्ये करवली असेल, किरवली असेल, करवल्याला काम सुरू आहे, किरवलीला नियोजित आहे, असं वेगवेगळ्या ठिकाणी पुढच्या कालावधीमध्ये त्या त्या परिसरामध्ये त्यांच्या गावांनी राखलेले तलाव यांचं सुशोभीकरण झालं पाहिजे. यावर आम्ही येणाऱ्या कालावधीमध्ये भर देऊ. याचबरोबर समाज मंदिरं त्या ठिकाणी झाली पाहिजे. जिल्हा परिषदेच्या शाळा या माध्यमिक शाळांमध्ये बदल झाला पाहिजे. पार्किंगची सुविधा या गावांच्यासाठी, ग्रंथालय, अभ्यासिका, कारण गावामध्ये घरांमध्ये अभ्यास करता येतो सगळ्यांना असं नाही, त्यामुळे त्यांच्यासाठी अभ्यासिका हे आम्ही निर्माण करणार आहोत. आरोग्य केंद्र बनलेली आहे की चांगल्या पद्धतीने त्यांचा उपयोग होतोय. लाखो ग्रामस्थांना या आरोग्य केंद्रांचा आज वापर होतोय. त्याची आकडेवारी मी आपल्याला या ठिकाणी वेळेच्या अभावी देणार नाही. प्रदूषणाच्या संदर्भामध्ये गाव असू द्या, शहर असू द्या, या ठिकाणी एक रेक्टिफिकेशनच्या साठी एक मोठा प्लॅन हा आखावा लागणार आहे. आणि या दृष्टिकोनातून ते पाण्याचं प्रदूषण असेल किंवा हवेचं प्रदूषण असेल, आज याचा सामना आपल्याला करावा लागतो. थंडीचे दिवस आहेत, पण अलीकडच्या काळामध्ये बऱ्याचशा लोकांनी सोशल मीडियावरती आता तो 400च्या वरती कसा गेला, आणखी कसा गेला असं दाखवलेलं आहे. या संदर्भामध्ये मी असेल किंवा आमचे सर्व सहकारी हे आपापल्या पातळीवर प्रयत्न करतोय. आम्ही प्रयत्न करू, महापालिका प्रयत्न करेल, महापालिकेनं त्याची जास्तीत जास्त ठिकाणी माहिती देणारी यंत्र बसवली आहेत. माहिती एकदा लोकांपर्यंत गेली की लोक अजून जागरूक होतात आणि मग वेगवेगळ्या संस्था आहेत यामध्ये काम करणाऱ्या त्या संस्था यांच्या बरोबरीनं जे प्रदूषण नियंत्रण महामंडळ आहे यांना या कंपन्यांवरती अंकुश ठेवायला लावणं ही आमची जबाबदारी आहे. आता आम्ही इकडे सगळं आम्ही काय करणार सांगतोय, आमच्यावरती टीका करणारे हे या परिसरामध्ये राहतात. 6 वर्ष आमदार राहिले, त्यांच्या नावडा गावाच्या भोवती राहणारे कॉलनीवासी, गावातली मंडळी ही प्रदूषणाची तक्रार करतात. त्यांनी या संदर्भामध्ये काय आवाज उठवला या बाबतीमध्ये माझ्याकडे तरी आज माहिती कुठल्याही पद्धतीची उपलब्ध नाही. पण आम्ही फक्त आरोप करणाऱ्यांपैकी नाही, कृतीवर विश्वास ठेवणारे आहोत आणि म्हणून कृती करून पुढे जायचं हा आमचं सातत्यानं आमचं निर्धार राहिलेला आहे. तलावांच्या विकासाच्या बाबतीमध्ये मी आपल्याला सांगितलं, कायदा सुव्यवस्था राखण्याच्या दृष्टिकोनातून सीसीटीव्हीच्या बाबतीत मी आपल्याला उल्लेख केला. नागरी सुविधा देण्याच्या बाबतीमध्ये महापालिकेनं ई गव्हर्नन्स वरती भर द्यावा, आम्ही यापूर्वी देखील पाठपुरावा केला. फुटपाथवरची अतिक्रमण हटवण्याच्या बाबतीमध्ये, अतिक्रमण मुक्त फुटपाथ राखण्याच्या बाबतीमध्ये आमचा सातत्यानं भर राहिला आहे. मी तर विधानसभेमध्ये देखील महापालिका प्रशासन ज्या वेळेला कमकुवत पडताना दिसलं त्यावेळेला त्याच्यावरती मी विधानसभेमध्ये देखील या ठिकाणी आसूड उगारलेले आहेत. या बरोबरीनं या आपल्या पनवेलचा सांस्कृतिक वारसा जपला जावा, तसं आद्य कांजूर वासुदेव फडके नाट्यगृह आहे, तसं खारघरमध्ये आणि बाकीच्या विभागांमध्ये सुद्धा आता महापालिकेला आता झाली आता 9 वर्ष, त्यामुळे या सगळ्या अन्य विभागामध्ये सुद्धा लोकसंख्या वाढली आहे, तर तिथेही अशी छोटी मोठी ही नाट्यगृह उभारली गेली पाहिजेत. त्याच्यावरती आम्ही भर देणार आहोत. हे सगळं होत असताना कामोठे, कळंबोली, खारघर या सगळ्या शहरांच्यासाठी, तळोदा आणि शेजारचा परिसर असेल, पनवेल, नवीन पनवेल, खांदा कॉलनी असेल, या सगळ्यासाठी आमच्या परीनं आज लोकांनी आम्हाला जे माय सिटी माय एजेंडा याच्या माध्यमातून सूचना केल्या, अनेक विचारवंतांनी दिल्या, आपल्यापैकी काही पत्रकारांनी वेळोवेळी आपण प्रश्न विचारले, काही सूचना केल्या, या सगळ्याचा अंतर्भाव करून हे संकल्प पत्र आपल्यापर्यंत आणण्याचा आम्ही प्रयत्न केलाय. जनतेपर्यंत नेण्याचा आमचे कार्यकर्ते प्रयत्न करतायत. आणि कालही मुख्यमंत्र्यांच्या बैठकीला जे चेअरमन सेक्रेटरी आले त्यांनी त्याही वेळेला सूचना दिल्या. असं ही कुठली एक थांबणारी प्रोसिजर नाहीये, अनएंडिंग या ठिकाणी ही प्रोसेस आहे की ज्याच्यामध्ये सूचनांच्या आधारे आपण अधिक विकसित होत जातो आणि आपले संकल्पही बदलत जातो. मला असं वाटतं की 10 वर्षापूर्वी तुम्ही सगळेजण 1 जानेवारीला मी या वर्षी काय करेन हा संकल्प करत होता, त्याच्यामध्ये बराचसा आता बदल झाला असेल, काही नव्या गोष्टी वाढल्या असतील, काही आधीच्या गोष्टी थांबल्या असतील, ही सतत प्रक्रिया आहे. तसंच या महापालिकेचं आहे. महापालिका अजून 20 वर्षानंतर यानंतर काही सगळं झालं पूर्ण. मुंबई महापालिकेला 100 वर्ष झाली, बऱ्याच महापालिकांनी महापालिका म्हणून यापेक्षा जास्त कालावधी गाठला. पण मला असं वाटतं की एक महापालिका या नात्यानं सगळ्यात तरुण महापालिकांपैकी एक अशी आपली ही पनवेल महापालिका, ही महापालिका
विकासाच्या दिशेनं सतत प्रवाहित ठेवण्यात आम्हाला आजवर यश आलंय. माननीय मुख्यमंत्री महोदयांनी हे सुतोवाच काल केलं आणि याही पुढच्या कालावधीमध्ये या संकल्पपत्राच्या आधारे आम्हाला अधिक निर्धारानं पुढे जायचंय. या दृष्टिकोनातून आजवर जो प्रचार केला, या प्रचाराच्या माध्यमातून आम्हाला अधिकाधिक या ठिकाणी वेगानं पुढे जायचंय. या शहरांसाठी आम्ही जे संकल्प व्यक्त केले, आज खूप मोठ्या प्रमाणात आपण पाहिलं राज्यामध्ये मराठा समाजानं आरक्षणाच्या बाबतीमध्ये चळवळ उभी केली आणि त्यातून वेगवेगळ्या ठिकाणी या महापालिका हद्दीतले आमचे जे सहकारी आहेत त्यांनी मागणी केली की छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा हा कामोठे या ठिकाणी बसवला गेला पाहिजे. आणि आम्ही कामोठ्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा कामोठ्यामध्ये प्रवेश करताना त्या ठिकाणी दिसला पाहिजे असं सांगितलंय. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाचे भवन हे कामोठ्यात कळमनुरीमध्ये बनलेलं आहे, खारघरमध्ये ते बनतंय. या पद्धतीनं वसतिगृह ही रमाबाई आंबेडकरांच्या नावाचं वसतिगृह हे खंडा कॉलनीमध्ये बनतंय. अशी ठिकठिकाणी विद्यार्थ्यांच्या साठीची उच्च शिक्षणासाठी विद्यार्थी येणार तर ती वसतिगृह सुद्धा या सगळ्या शहरांमध्ये बनण्याच्या दृष्टिकोनातून आम्ही या पुढच्या कालावधीमध्ये काम करणार आहोत. आम्हाला विश्वास आहे की जी कामं आम्ही आतापर्यंत केली, केंद्र सरकारचं भक्कम असं पाठबळ राज्य सरकारच्या साठी आहे आणि राज्य सरकारचं पाठबळ आम्हाला आहे. म्हणून काल मुख्यमंत्री आले, वेगवेगळे मंत्री, आमदार, खासदार आमचे हे या आमच्या सगळ्या प्रक्रियेमध्ये, विकासाच्या या सगळ्या प्रक्रियेमध्ये सतत सोबत राहिले. टॅक्सची शास्ती माफी करायची होती, खासदार साहेबांनी आग्रह धरला, त्यावेळेला एकनाथ शिंदे साहेबांच्याकडे आणि त्यावेळेला तो जोर धरला गेला. अदितीताई परवा आलेल्या होत्या, त्यांनी आम्हाला सांगितलं की या महापालिका हद्दीमधल्या महाराष्ट्रात सगळ्यात जास्त महिला रिक्षा चालक या पनवेल महापालिकेतल्या पुढच्या कालावधीमध्ये असतील. या सगळ्यांचं पाठबळ नसतं तर आम्ही हे काम करू शकलो नसतो आणि या सगळ्यांचं पाठबळ आहे म्हणून आम्ही हे जे संकल्प करतोय ते पुढच्या कालावधीमध्ये करू शकणार आहे. ज्यांना आमच्यावरती आरोप करायचे आहेत, ज्यांना आमच्यावरती व्यक्तिगत स्वरूपाच्या टीका करायच्या आहेत, त्यांना आम्ही शुभेच्छा देऊ, कारण ते त्यांचं काम उरलेलं आहे. आम्हाला मात्र लोकांसाठी काम करायचं आहे. आमची कटिबद्धता लोकांशी आहे आणि म्हणून हे संकल्पपत्र घेऊन आम्ही आपल्या मार्फत लोकांच्याकडे जाऊ इच्छितो, कार्यकर्त्यांमार्फत आम्ही लोकांकडे जातोय. तर या संकल्पपत्राला आणि त्याच्यातल्या आमच्या ठळक मुद्द्यांना आपण प्रसिद्धी द्यावी अशी मी आपल्याला विनंती करेन. आजवर झालेल्या प्रचाराच्या आधारे अध्यक्षांनी आमच्या व्यक्त केलं, आम्हाला आत्मविश्वास आहे की आम्ही नक्कीच जाणार नाही आणि आम्ही जो नियोजनबद्ध प्रचार केला त्याच्या आधारे सांगतो की याच्यापेक्षा जास्त राहू, कमी आम्ही राहणार नाही आणि त्यामुळे आम्हाला या निवडणुकीच्या माध्यमातून जनता कौल देईल हा आम्हाला विश्वास आहे. सर्वांना हा गर्व नाही, ही आमची वृथा समजूत नाही, हे आम्हाला पूर्णपणानं जमिनीवर पाय ठेवून आलेलं कार्यकर्त्यांमार्फत, लोकांच्या प्रतिसादामार्फत, आपल्या बोलण्यातून आलेलं हे आकलन आहे आणि त्यामुळे या निवडणुकीमध्ये सर्वसामान्य जनता महायुतीच्या पाठीशी ठामपणाने राहील. आमच्या निशाण्या कमळ, धनुष्यबाण, घड्याळ या निवडून देण्यासाठी जनता ही निश्चितपणानं तत्परतेनं मतदान केंद्रावरती जाईल हा विश्वास या ठिकाणी व्यक्त करतो. आणि आपण सर्वजण इथे आलेला आहात, आपल्या सगळ्यांचं, कारण आधी काही न बोलता थोडा उशीर झाला, आम्हा सर्वांच्या वतीनं मी आपलं आभार देखील व्यक्त करतो. धन्यवाद. मी तुम्हाला म्हणालो ना मगाशी की 4 वर्ष सुप्रीम कोर्टात हे आहे, 4 वर्षात कोर्टानं इतक्या तारखा झाल्या असतील, काय यांच्या बाजूने निर्णय दिला नाही अद्यापर्यंत. पुढे विषय ढकलत राहायचा, कोर्टात आहे, जिवंत आहे सांगायचं, ते झालेलं आम्हाला नको यासारखा काही विषय नाही, पण ते कायदेशीर दृष्ट्या बसत नाही आणि त्यामुळे आम्ही त्या विषयाचा पाठपुरावा आम्ही करत नाही आहोत. ते कायदेशीर नाही, त्यांना माहिती आहे, पण एक मुद्दा काहीतरी सत्ताधाऱ्यांच्या विरोधात हवा म्हणून त्यांनी आपलं ते जिवंत ठेवलंय. ती एक फेडरेशनची केस होती, फेडरेशनची केस डिस्मिस होऊन गेली, यांची फक्त तारीखा वाढवून त्यांनी ती जिवंत ठेवलेली आहे. त्या निवडणुका संपल्यानंतर ते जे काय आपल्याला सांगतात 31 तारखेच्या आत आम्ही असं करू तसं करू असं जे सांगतायत हे कुठेही वस्तुस्थितीला धरून नाही. यापूर्वी करू शकले असते, यापूर्वी यावरती ते आग्रह धरू शकले असते, पण एकदा कधीतरी सांगत होते टॅक्सच नको, त्याच्यावर यांनी 2-3 वर्ष घालवली, मग सांगायला लागले डबल टॅक्स नको, मग आता सांगतायत 129 नको. हे यांची भाषा
की कराच्या बाबतीमध्ये सतत बदल केले, लोकांची सहानुभूती मिळवायचा प्रयत्न आहे. आम्हाला लोकांची अशी खोटी सहानुभूती मिळवायची नाही, लोकांना जे देऊ शकतो ते द्यायचा आम्ही प्रयत्न केलाय. पुढची 5 वर्ष मालमत्ता करात वाढ नाही हा आमचा निर्धार. मग शिवसेना, आरपीआय आणि राष्ट्रवादी काँग्रेस असे आम्ही सगळेजण एकत्र आलो आणि महायुती म्हणून पनवेलच्या निवडणुकीला सामोरं जाताना एक चांगलं प्रकारचं बळ महायुती म्हणून आम्हाला या मित्र पक्षांच्या जोडीने मिळालं. आणि मग या सगळ्या ताकदीवर आम्ही पूर्ण महानगरपालिकेच्या 1 ते 20 या सगळ्या प्रभागांमध्ये उमेदवार अर्ज दाखल केले. त्याच्यानंतरच्या प्रचार झाला, सगळीकडे सर्वांगीण प्रचार हा एकदम नियोजनबद्ध प्रचार हा महायुतीच्या वतीने झाला. आणि या सगळ्याच्या मध्ये वेगवेगळ्या समाजाच्या बैठका असतील, वेगवेगळ्या क्षेत्रातल्या लोकांच्या गाठीभेटी असतील, असा एकदम सूक्ष्म प्रचार हा पूर्णपणे नियोजनबद्ध प्रचार हा महायुतीच्या वतीने सुरू झाला. आणि त्या याच्यामध्ये आपल्याला मगाशी सांगितलं की प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण साहेब आले, त्यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केलं. पण त्याच्यानंतर वेगवेगळ्या समाजाच्या बैठका असतील आणि जाहीर सभा असतील, माननीय केंद्रीय मंत्री सुरेशजी गोपी हे या ठिकाणी येऊन गेले. त्याच्यानंतर माननीय रामदासजी आठवले साहेब केंद्रीय मंत्री, तेही आपल्या या महानगरपालिकेच्या निवडणुकीला 2 केंद्रीय मंत्री आले आणि त्यांनी प्रचारामध्ये सगळ्या नागरिकांना आवाहन केलं. महाराष्ट्र राज्याचे मंत्री माननीय शिवेंद्रराजे भोसले साहेब असतील, त्यानंतर आदितीताई तटकरे असतील, शंभूराजे देसाई, पंकजाताई मुंडे हे महाराष्ट्र राज्याचे मंत्री, त्याचबरोबरीने खासदार माननीय अप्पा वारणे साहेब असतील, माननीय धैर्यशील पाटील साहेब असतील, हे दोन्ही खासदार. आणि मग आमदार गोपीचंदजी पडळकर साहेब असतील, शिवाजी बापू, शहाजी बापू पाटील, महेंद्रशेठ तोरवे, आमदार महेश शिंदे, हे सगळेजण प्रचाराला उरले. ही सगळी पार्श्वभूमी सांगतोय की आम्ही भाजप, शिवसेना, आरपीआय, राष्ट्रवादी काँग्रेस महायुती म्हणून आम्ही नागरिकांपर्यंत सर्वंकष पोहोचण्याचा प्रयत्न करतोय. एक मतदाराला आव्हान करतोय की त्यांनी 15 तारखेला येऊन महायुतीच्या पारड्यामध्ये त्याचं मत टाकावं. आणि मग सगळे हे सगळं सुरू असताना आपल्या सगळ्यांना माहिती आहे, लोकनेते रामशेठ ठाकूर साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आणि आमदार प्रशांतजी ठाकूर असतील आणि महेश बालदी साहेब असतील, महेश बालदी साहेब आम्ही इंटरव्ह्यू घेतल्या 14-15ला, तिथपासून आजपर्यंत महिना झाला ते पूर्णपणे महेश बालदी साहेब या पूर्ण महानगरपालिकेमध्ये पूर्ण महिन्याच्या महिना ते लक्ष घालते. तेव्हा आमदार महेश बालदी साहेब असतील, प्रशांतजी असतील, बाकी सगळे जय मात्रे साहेब असतील, आम्ही सगळेजण या सगळ्याच्यात लागलोय. आणि म्हणून मग आम्ही जो काही जाहीर सभेमध्ये सांगतोय की कुठल्याही परिस्थितीमध्ये आम्ही या वेळेला 65 प्लसच्या पुढे जाणार. हे का सांगतोय तर या सगळ्या मगाशी सांगितलं की भाजपचं संघटनात्मक बळ, त्याच्यानंतर महायुती म्हणून एकत्र आलोय, एवढ्या सगळ्या समाज असतील, वेगवेगळे घटक असतील, यांच्याकडे पोषण असेल, एवढ्या सगळ्या लोकांच्या सभा असतील, जे जेणेकरून कुठल्याही परिस्थितीत आपल्याला गेल्या वेळेला सगळं तुम्हाला माहिती असेल की भारतीय जनता पार्टीचे, त्याच्यानंतर काही पक्षांमधून भारतीय जनता पार्टीमध्ये आलेले असे 65 आणि राष्ट्रवादीचे खानावकर असे 66 नगरसेवक हे गेल्या वेळेलाही आता विद्यमान नगरसेवक हे भाजप महायुती म्हणून होते. आणि त्याच्यामुळे आम्ही असं म्हणतो की त्याच्यापेक्षा अधिक कुठल्याही परिस्थितीत 66 प्लस नगरसेवक हे भारतीय जनता पार्टी म्हणून आम्ही निवडून आणणार आहोत. त्यातले 6 जण हे आधीच बिनविरोध निवडून आलेले आहेत. त्याच्यामुळे अशा पद्धतीने सगळा प्रचाराचा गाडा हा सगळा चालू आहे. कालच माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांचा एक वेगळा सभा आपण घेतली नाही, सभा घेतली असती तर मोठी सभा झाली असती, पण आपण वेगळा कार्यक्रम केला. सगळ्या ज्या सोसायटीज आहेत, रहिवासी संकुल आहेत पूर्ण पनवेल महानगरपालिकेतली, पनवेल महानगरपालिका क्षेत्रातील रहिवासी संकुल आहेत, त्याच्यामध्ये जे अध्यक्ष सेक्रेटरी आहेत त्यांना आपण आवाहन केलं. काही डॉक्टर आहेत, वकील आहेत, वेगवेगळ्या संस्था आहेत, यांच्या प्रतिनिधी आहेत, अशांना बोलवून तो कालचा टॉक शो केला. म्हणजे ती जाहीर सभा नव्हती. त्याच्यामुळे या प्रकारचं सगळं वातावरण हे महायुती म्हणून आम्ही केले. आणि निश्चितच 15 तारखेला आम्हाला पनवेलकर जनता ही आम्हाला पूर्णपणे सहकार्य करून त्यांचं मत हे महायुतीला देतील. आणि 16 तारखेला आम्ही 66च्या प्लस
असा आमचा विजय नक्की होईल एवढा आम्हाला विश्वास वाटतो. पुढचं पत्रकार परिषदेला माननीय आमदार प्रशांतजी संबोधित करतील. नमस्कार.